मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के उपलक्ष्य में नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक ने नेहरू स्थित विश्व बालक केंद्र को भेंट दी। बता दें कि इस केंद्र के माध्यम से एक दिन से लेकर 13 साल तक के बच्चों की देखभाल की जाती है। ऐसे में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर संदीप नाइक ने संस्था के बच्चों को जीवनावश्यक वस्तुओं का वितरण किया, जहां इस दौरान भाजपा नवी मुंबई जिला महामंत्री सूरज पाटिल, नेरुल पश्चिम मंडल अध्यक्ष गिरीश मात्रे, प्रदीप गवस, गणेश भगत, साथ ही नेरुल पश्चिम मंडल भाजपा के तमाम कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। इस दौरान संदीप नाइक ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि संस्था का काम बेहद अतुलनीय है। ऐसे में निराधार बच्चों को वस्तुओं का वितरण कर उन्हें निश्चित तौर पर बड़ा आधार मिलेगा। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज उपयोगी विविध कार्यक्रमांचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्याचबरोबर अनेक संस्था आणि अनेक देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे चाहते यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात केलं। वाढदिवसानिमित्त होल्डिंग नको, बॅनर नको, उत्सव नको, सेलिब्रेशन नको, परंतु जर शक्य झाल्यास आपण समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करा। सेवाभाव, सेवा दिन म्हणून हा दिवस शक्य झाल्यास साजरा करा, अशा प्रकारचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना, चाहत्यांना केलं। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हा सेवा दिवस म्हणून साजरा केला जात असताना नवी मुंबई जिल्ह्यात देखील विविध मंडळांमध्ये समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज नेरुळ या ठिकाणी नेरुळ मंडळाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे आजी माजी कार्यकर्ते, नगरसेवक, सर्वच पदाधिकारी यांनी या केंद्रामध्ये आवश्यक असलेल्या गोष्टींची, वस्तूंची आज भेट या केंद्राला दिलेली आहे। खरोखर ह्या केंद्राचं काम जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। जी मुलं जी अनाथ आहेत, जी मुलं दिव्यांग आहेत, अशा मुलांना आई वडिलांप्रमाणे सांभाळण्याचं काम अशा या संस्थांच्या माध्यमातून केलं जातं। संस्था सुरू करण्याचं मूळ उद्दिष्ट आणि त्यानंतर मग या संस्थेमध्ये काम करणारे विविध कर्मचारी, विविध स्टाफ, एक दिवसापासून तर 13 वर्षापर्यंतची मुलं यांचा सांभाळ आई वडिलांसारखा या संस्थेमध्ये केला जातो। कधीतरी मुलगा खूप रडतो, खूप चिडतो, एखादी चुकीची गोष्ट करतो, तेव्हा आई वडिलांना देखील थोडासा राग येत असतो, परंतु जी मुलं, ज्या मुलांचे आपण आई वडील नाही आहोत परंतु त्यांच्यापेक्षाही जास्त काळजीनं अशा काही संस्था या मुलांचा सांभाळ करतात, ही खरोखर म्हणजे आज सर्व ह्यांचं काम आणि ह्या मुलांची स्थिती बघितल्यानंतर थोडंसं भावनिक व्हायला होतं की खरोखर अशा संस्था यांच्या कामाचं कौतुक देखील कोणी करावं किंवा ह्याचं काहीतरी ॲडव्हर्टायझिंग करावं, अशा देखील गोष्टींपासून अशा संस्था ह्या लांब आहेत। आणि ह्या सर्वांनाच म्हणजे देशामध्ये देवानं ज्याला सर्व काही दिलंय अशा सर्व व्यक्तींकरता आपण आपल्या जीवनामध्ये देवाने आपल्याला सर्व चांगलं आयुष्य दिलंय आणि ह्या आयुष्यामध्ये जे निराधार आहेत किंवा जे स्वतःहून काही करू शकत नाहीत यांचा आधार बनण्याचं काम हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। अशा प्रकारची प्रेरणा अशा संस्थेच्या कार्यातून आपल्याला नेहमी मिळत असते। माझे सर्व सहकारी, गिरीश असेल, सूरज असेल, सर्वच पदाधिकारी हे नेहमीच अशा चांगल्या सामाजिक कार्याशी जोडलेले असतात आणि आज खास करून महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अशा एका खूप सेवाभावी संस्थेमध्ये अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं, मला खरोखर या गोष्टीचा आनंद आहे। परंतु येणाऱ्या कालखंडात एकच दिवस नाही, 365 दिवस 24/7 अशा ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी आपलं श्रम, आपलं किंबहुना आपलं योगदान हे प्रत्येक नागरिकांना दिलं पाहिजे, पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे आणि ते नक्कीच आमचे कार्यकर्ते देतील असा मी विश्वास व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।